हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण उरलेल्या पावापासून, उरलेले इन द सेन्स सकाळीच पाव आणले होते। मिसळ पाव खाऊन झाल्यानंतर 4-5 पाव उरले होते, म्हणजे आजचेच पाव आहेत, कालचे किंवा परवाचे पाव नाही आहेत। सो ते आधी लक्षात ठेवा की आजचेच म्हणजे आजच्या दिवसातलेच पाव आहेत आणि तेही एकदम गरमागरम फ्रेश मला भेटले होते ते पाव। तर त्या पावापासून आपण एकदम चीजी अशी एक रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा इतकं तेल घातलंय आणि छोटासा बटरचा जो क्यूब येतो तो मी त्याच्यामध्ये घातलाय। तेल बटर व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्येच घालायचे आहे थोडेसे असे जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये घालायचा आहे एकदम बारीक असा चिरलेला कांदा आणि तो चांगला असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 6 इतक्या लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कापून घातल्यात। शक्यतो कापूनच घाला, ठेचून घालू नका आणि त्याला देखील चांगला आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचा आहे 1 टोमॅटो, ज्याच्या मी बिया काढून कापून घेतलंय। बिया सकट घालू नका, नाहीतर मग ते भाजी जी आहे ती अशी एकदम पाणी पाणी होते, आपल्याला तशी भाजी नको आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 शिमला मिरची बारीक चॉप केलेली, थोडीशी अशी कोथिंबीर। मसाल्यांमध्ये घालायचं आहे लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून इतकी आपल्याला घालायची आहे हळद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला 1 ते सव्वा 1 चमचा इतका आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे। अजून तुम्हाला कुठले मसाले जर घालायचे असतील, धने पावडर वगैरे, तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता। आणि सगळे मसाले जे आहेत ते आता आपल्याला भाज्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं लगेचच मीठ घालायचं, टोमॅटो पण विरघळण्यासाठी त्याला मदत होईल, लगेच सॉफ्ट होतील भाज्या। आणि गॅस जो आहे तो आपल्याला लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाची अशी त्याला चांगली अशी वाफ द्यायची आहे। तर इथे झाकण मी ठेवून दिले, तोपर्यंत आता आपले पाव जे आहेत त्यांना आपण कट करून घेऊ। तर ही जी रेसिपी आहे ती दोन्ही प्रकारे करू शकतो। तुम्हाला जर कट करायचं नसेल डायरेक्टली तसेच जर पाव वापरायचे असतील, फक्त एका पावाचे 2 तुकडे करू, म्हणजे मधून कापून, जसं आपण वडापावसाठी कापतो तसे जरी केले तरीही चालेल, किंवा मग असे छोटे छोटे त्याचे बाईट्स बनवले तरीही चालेल। तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये पाव जे आहे ते व्यवस्थित असं कापून घेतले आणि चाकू जो आहे तो जरा जास्तच धारदार लागतो पाव कापण्यासाठी, तर इथे तेवढाही नव्हता म्हणून मी परत हाताने थोडंसं त्याला तोडून घेते। सो परफेक्ट शेप मला जमला आहे असं मला वाटतंय। तर इथे सगळा पाव जो आहे तो व्यवस्थित असं कापून झालेला आहे आणि पर पर्सन 2 पाव सफिशियंट होतात। तर एक साधारण 3-4 मिनिटांनंतर भाज्या देखील चांगल्या वाफलेल्या आहेत, टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला दिसतोय, एकदम तो मऊ झालाय आणि बऱ्यापैकी तो विरघळला सुद्धा आहे। तरी एकदा त्याला आपण चेक करू। तर इथे मी चेक करते, तर मला लगेच टोमॅटो जो आहे तो एकदम सॉफ्ट लागतोय, साल एकीकडे आणि मधला पल्प एकीकडे असा झालाय तो। त्यातच आता आपण जे बारीक बारीक असे त्याचे काप केले होते पावचे ते त्याच्यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। सगळ्या पावाला व्यवस्थित असा इक्वल मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने। तर इथे पाव जे आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून झालेत आणि त्याच्यामध्येच घालायचं आता आपल्याला खूप सारं असं चीज, कुठलंही चीज घालू शकता। माझ्याकडे मोझरेला चीज होतं घरी, त्याच्यामुळे मी त्या चीजचा वापर केलाय। आणि इथे मी असं मोजून नाही, पण थोडंसं एक हात 2 मूठ अशी मी मोझरेला चीज त्याच्यामध्ये टाकले आणि थोडीशी अशी पुन्हा कोथिंबीर टाकली। गॅस जो आहे तो लो फ्लेमला ठेवायचा, नाहीतर मग ते चीज जे आहे ते पटकन खाली चिपकलं जाईल, वितळलं जाईल। तसं तर आपल्याला वितळूनच घ्यायचं, पण खाली चिपकलं जाईल ते। तर इथे मोझरेला चीज जे आहे ते आता वितळते, तुम्ही ते पूल्स बघू शकता की ते कसे आलेत, एक तार पकडली जाते मोझरेला चीज ते। तर इथे व्यवस्थित असं मिक्स करायचंय। तर इतकं चीज घालून सुद्धा माझं मन समाधान झालेलं नाहीये, त्याच्यामुळे पुन्हा मी दुसरं चीज वापरणार आहे। तर ते आपलं साधं चीज जे आपण छोटे छोटे क्यूब आणतो दुकानातून, प्रोसेस चीज ज्याला म्हणतात अमूलचेच, ते त्याच्यामध्ये घालणार आहे। तर बारीक अशी खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीने व्यवस्थित असं चीज जे आहे ते आपल्याला त्याच्यावर असंच खिसून टाकायचंय। हे टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं नाहीये, ते तसंच वरती तसंच ते दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे मी ते तसं चीज टाकलेलं आहे। आणि एक साधारण 20 ते 30 सेकंदापर्यंत लो फ्लेमलाच आपल्याला ते तसंच ठेवायचं, झाकण ठेवायचं नाहीये। तर इथे 30 सेकंदानंतर तुम्ही बघू शकता वरचं जे चीज होतं ते सुद्धा वितळलंय आणि आता आपल्याला थोडंसं फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं मस्त असे चीजी मसाला पाव बाईट्स जे आहे ते तयार झालेले आहेत। तुम्ही मोझरेला चीजचे पूल बघू शकता। तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल, जर इथपर्यंत जर बघितला असेल तर त्यासाठी थँक्यू।